नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुळशी विवाह अगदी साध्या सोप्या पारंपरिक पद्धतीने घरच्या घरी कसा करायचा, साहित्य काय काय लागणार आहे, तुळशी विवाह कधी करायचा याविषयीची संपूर्ण माहिती बघणार आहोत। लक्ष्मीकारक समृद्धिकारक तुळशी विवाह आपण सर्वांनी करावा। आपल्या सर्वांच्या घराच्या अंगणात एक तरी तुळस असते। मग तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल, तुम्ही खालच्या घरात राहत असाल किंवा तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल, तरी देखील आपण सर्वजण तुळशी विवाह हा करू शकतो। तुळशीचा विवाह केल्यामुळे आपल्या घरात जर का कोणाचे लग्न जमत नसतील तर त्यांचे लग्न जुळून येतात। त्याचप्रमाणे ज्यांचे लग्न जमत नाही त्यांनी या दिवशी काही उपाय केले तर त्यांचं लग्न वर्षाच्या आत जुळून येते। त्याचप्रमाणे तुळशीचा विवाह केल्यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी नांदून येते आणि म्हणूनच आपण आपल्या घरात असणाऱ्या तुळशीचं लग्न करून कन्यादान केल्याचं पुण्य प्राप्त करू शकतो। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। चॅनलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा पण मी माझे व्हिडिओ टाकेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल। तुळशीचा विवाह, तुळशीचं लग्न लक्ष्मीपूजन झाल्यानंतर येणाऱ्या कार्तिक एकादशीच्या दुसऱ्या दिवसापासून आपण करू शकतो। कार्तिक द्वादशीपासून ते पंथी पौर्णिमेपर्यंत म्हणजेच कार्तिक पौर्णिमेपर्यंत आपण तुळशी विवाह हा कधीही करू शकतो। जास्त करून कार्तिक द्वादशीला तुळशीचं लग्न केलं जातं। यंदा द्वादशी तिथी ही 12 नोव्हेंबरला चालू होत आहे आणि ती 13 नोव्हेंबरला संपत आहे। उदय तिथीनुसार द्वादशी तिथी ही 13 नोव्हेंबरला साजरी केली जाणार आहे। तुम्हाला जर का द्वादशीला तुळशीचा विवाह करायचा असेल तर तुम्ही 13 नोव्हेंबरला गोरस मुहूर्तावर तुळशीचा विवाह करू शकतात। त्याचप्रमाणे विवाहाचा शुभ मुहूर्त काय असणार आहे याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे, तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात। यानंतर तुम्ही द्वादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत कधीही या 4 दिवसामध्ये गोरस मुहूर्तावर तुळशीचा विवाह हा करू शकतात। तुळशी विवाह करण्यासाठी आपल्याकडे एक तुळस पाहिजे। तुमच्याकडे तुळशी वृंदावन असेल तुम्ही तुळशी वृंदावन घ्या, कुंडी असेल तर कुंडी घेतली तरी चालेल, आणि ज्यांच्याकडे तुळस नसेल त्यांनी तुळस आणून घ्यायची आहे किंवा तुळस लावून घ्यायची आहे। तुळशीची कुंडी असेल तर कुंडीला छान रंग देऊन घ्या आणि तुळशी वृंदावन असेल तर तुळशी वृंदावन घ्या। सर्वात अगोदर आपल्याला या दिवशी अंगण स्वच्छ झाडून घ्यायचं आहे, सडा रांगोळी घालून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला पूजेची मांडणी करायची आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण संध्याकाळी तुळशीला स्पर्श करत नाही, तुळशीला हात लावत नाही। त्यामुळे तुम्ही तुळशीची जे काही आपल्याला लग्न करायचं आहे त्याची मांडणी किंवा त्याची पूजा आपण ही अगोदर करून ठेवू शकतो आणि गोरस मुहूर्तावर आपल्याला तुळशीचे लग्न लावायचे आहे। आता तुळशीचे लग्न हे श्रीहरी विष्णू यांच्या कोणत्याही रूपाबरोबर लावले जाते। काही ठिकाणी शालिग्रामबरोबर तुळशी विवाह केला जातो, तर काही ठिकाणी बाळकृष्णाच्या मूर्तीबरोबर विवाह केला जातो। तुमच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती असेल तर तुम्ही ती घेऊ शकतात। यानंतर बघा, काही ठिकाणी तुळशीला साडी नेसवली जाते, छान सजवलं जातं। तर तुम्हाला जर का आवड असेल तर तुम्ही तुळशीला छान साडी घालू शकतात। साडी कशी घालायची याविषयीचे बरेच व्हिडिओ यूट्यूबवर आहे, ते तुम्ही पाहू शकतात। त्याचप्रमाणे 16 शृंगार घालून तुम्ही तुळशीला छान सजवू शकतात। सर्वात अगोदर आपलं अंगण स्वच्छ करून झाल्यावर, रांगोळी काढून झाल्यावर आपल्याला पूजेची मांडणी करायची आहे। आता यासाठी तुम्ही जर का कुंडी असेल, तुळशीची कुंडी असेल तर तुम्हाला एक पाट घ्यायचा आहे। यावर तुम्हाला खाली स्वस्तिक काढून हळदी कुंकू टाकून त्यावर पाट ठेवा, त्यावर तुळशीची कुंडी ठेवा। तुळशीचं वृंदावन असेल तर तुळशीच्या वृंदावनवर कुंकू थोडंसं ओलं करून तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे। बाजूला 2 उभ्या रेषा द्यायच्या, मध्ये 4 बिंदू द्यायचे, किंवा तुम्ही शुभ लाभ लिहू शकतात, किंवा तुम्ही श्रीकृष्ण राधाकृष्ण असं देखील कुंकवाने लिहू शकतात। जर का तुळशीची कुंडी असेल तर तुम्ही कुंडीच्या मागे भिंत असेल तर त्यावर शुभ लाभ शुभ विवाह असं लिहू शकतात। तुळशीचा विवाह करण्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे ते पाहू। बहुतेक सामान आपल्या घरातनंच आपल्याला घ्यायचं आहे, काही लागलं तर ते विकत आणून घ्यायचं आहे।
तुळशीचा विवाह करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुळशी वृंदावन किंवा तुळशीचं एखादं रोप आपल्याला लागणार आहे। त्यानंतर चिंच, आवळा, बोरं ही वस्तू लागणार आहे। आवळे घेताना 2 आवळे घ्यायचे आहे। आपल्याला कलश स्थापना करायची आहे, त्यासाठी एक तांब्याचा भरलेला कलश घ्यायचा। त्यात नागलीची किंवा आंब्याची पानं घ्यायची, 1 नारळ घ्यायचं, त्यात 1 रुपयाचं नाणं, सुपारी, हळदी कुंकू आपल्याला टाकायचं आहे। बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करण्यासाठी पंचामृत, दही किंवा पाणी घ्यायचं आहे। फुलं लागणार आहे, अक्षदा लागणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी आपल्याला आंब्याच्या पानाचा डगळा लागणार आहे। त्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती आणि बाळकृष्णाच्या मूर्तीला सजवण्यासाठी कपडे, साहित्य आपल्याला घ्यायचं आहे। 16 शृंगाराच्या वस्तू आपल्याला तुळशीला अर्पण करायला घ्यायच्या आहे। हळदी, कुंकू, त्याचप्रमाणे थोडेसे अखंड तांदूळ आपल्याला पिवळे करून घ्यायचे आहे। नैवेद्यासाठी आपल्याला इथे लाह्या घ्यायच्या आहेत। त्याचप्रमाणे काही ठिकाणी शिरा बनवून घेतला जातो, काही ठिकाणी बुंदीचे लाडू घेतले जातात। आपल्याला तुळशी मातेची ओटी भरण्यासाठी ओटीचं साहित्य घ्यायचं आहे। 5 प्रकारची फळं आपल्याला घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला हळकुंड, खारीक, खोबरं आपल्याला याचा 1 पानाचा विडा आपल्याला घ्यायचा आहे। तुळशीची पानं लागणार आहे। त्याचप्रमाणे गणपती बाप्पांची स्थापना करण्यासाठी गणपती बाप्पांची मूर्ती किंवा त्यांचं प्रतीक म्हणून सुपारी घ्यायची। गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल, दुर्वा असतील तर दुर्वा, गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवण्यासाठी गूळ खोबरं आपल्याला घ्यायचं आहे। तर या पद्धतीने आपल्याला धूप, दीप, अगरबत्ती, शुद्ध तुपाचा दिवा, निरांजन, समई, घंटी या सर्व गोष्टी घ्यायच्या आहे। त्याचप्रमाणे तुळशीचं लग्न करण्यासाठी आपल्याला 4 ऊस हे मांडव बांधण्यासाठी घ्यायचे आहे। 4 ऊस नाहीच मिळाले तर तुम्ही 2 ऊस घेऊ शकतात। त्यानंतर आपल्याला मंडोळ्या घ्यायच्या आहे, फुलांच्या किंवा तुम्ही मण्यांच्या मंडोळ्या आणल्या तरी चालेल। त्यानंतर आपल्याला तुळशीचं आणि बाळकृष्णाचं लग्न लावण्यासाठी मध्ये एक अंतरपाट धरण्यासाठी पांढरा कपडा किंवा कोणताही पांढरा कपडा तुम्हाला घ्यावा लागणार आहे। त्याचप्रमाणे तुळशीची कुंडी ठेवण्यासाठी 1 पाट लागणार आहे, चौरंग लागणार आहे। पाट आणि चौरंगावर अंथरण्यासाठी स्वच्छ लाल किंवा पिवळ्या कलरचा कपडा घ्यायचा आहे। आता यानंतर तुम्ही घरात जो स्वयंपाक करणार आहात तो स्वयंपाक तुम्हाला तुळशीचं लग्न झाल्यानंतर तुम्ही त्याचा नैवेद्य दाखवू शकतात। ज्या ठिकाणी तुम्हाला तुळशी विवाह करायचा आहे ती जागा स्वच्छ करून घ्या। रांगोळीने खाली स्वस्तिक काढून घ्या, त्यावर हळदी, कुंकू, अक्षदा टाका। त्यावर तुम्हाला पाट आणि चौरंग मांडायचा आहे। पाट आणि चौरंग हा समोरासमोर मांडायचा आहे। यावर तुम्हाला लाल किंवा पिवळ्या कलरचं वस्त्र अंथरून घ्यायचं आहे। पूर्व आणि पश्चिम या दिशेकडे तोंड करून तुम्हाला पाट आणि चौरंग तुम्हाला मांडायचं आहे। आता तुम्हाला तुळशीची कुंडी किंवा वृंदावन घ्यायचं आहे। तुळशीची कुंडी असेल तर खाली पाट ठेवा, वृंदावन असेल तर तसंच ठेवा। तर या पद्धतीने इथे मी तुळशीला ब्लाऊज पीसने साडी घालून घेतली आहे। अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही तुळशीला साडी घालून घेऊ शकतात। आता व्हिडिओ हा थोडा मोठा होऊ शकतो कारण ह्या व्हिडिओमध्ये थोडीशी डिटेल्स माहिती सांगितल्यामुळे व्हिडिओ मोठा होऊ शकतो। व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा। कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, श्री महालक्ष्मी, ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा। आता यानंतर आपण ऊस आणले असतील ते ऊस आपल्याला तुळशीच्या मागे ठेवायचे आहे। 4 ऊस आणले असतील तर तुम्हाला 4 ऊसांचे मांडव तयार करायचा आहे। 2 ऊस तुम्हाला तुळशीच्या मागे, 2 ऊस तुम्हाला बाळकृष्णाच्या मूर्तीच्या मागे, असा तुम्हाला 4 ऊसांचा मांडव तयार करायचा आहे। सर्वात अगोदर आपल्याला बसायला आसन घ्यायचं आहे, स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। त्यानंतर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। कुठलीही पूजा आपण अग्नीच्या साक्षीने करत असतो, त्यामुळे दिवा प्रज्वलित करून घ्या आणि त्यानंतर पूजा करा। पूजा करण्याच्या अगोदर आपल्याला आचमन करायचं असतं। आचमन करण्यासाठी एका भांड्यात पाणी घ्या, 1 प्लेट घ्या। आपल्या हातात 3 वेळा पाणी घ्यायचं आहे आणि आपल्याला 3 वेळा ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः म्हणायचं आहे। 3 वेळा पाणी घेऊन हे मंत्र बोलून आपल्याला पाणी ताटात सोडायचं आहे। यानंतर 2 वेळा हातात पाणी घेऊन ते आपल्याला प्राशन करायचं आहे। सर्व देवांना आव्हान करण्यासाठी आचमन केलं जातं। यानंतर सर्वात अगोदर आपल्याला कलश स्थापन करायचा आहे। यासाठी तांब्याच्या कलशात पाणी भरून घ्या, त्यात 1 रुपयाचं नाणं, सुपारी, हळदी, कुंकू, अक्षता टाका। कलशात आंब्याची पानं किंवा नागलीची पानं ठेवून त्यावर 1 नारळ ठेवा। कलशावर 5 कुंकवाची बोटं उमटवून घ्या, त्याला हळद लावा। एका बाजूला तुम्ही स्वस्तिक काढू शकतात आणि असा हा कलश थोड्याशा
अक्षदा ठेवून आपल्याला त्यावर स्थापन करायचं आहे। अक्षदा घेताना ह्या नेहमी अखंड अक्षदा आपल्याला घ्यायच्या आहेत। कलश स्थापना झाल्यानंतर सर्वात प्रथम गणपती बाप्पांची स्थापना करायची। यासाठी तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती घेऊ शकतात किंवा त्यांचं प्रतीक म्हणून सुपारी घ्यायची आहे। एका ताटात सुपारी ठेवायची, यावर 3 स्वच्छ पाणी घालायचं। यानंतर पंचामृत 3 पळ्या किंवा तुम्ही दही दूध घेऊ शकतात। त्यानंतर पुन्हा 3 वेळा स्वच्छ पाणी घालायचं आहे। यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला सुपारीला स्वच्छ कपड्याने कोरडं करून घ्या। त्यानंतर चौरंगावर नागलीचं किंवा विड्याचं पान ठेवून त्यावर थोड्या अक्षदा ठेवून त्यावर सुपारीची किंवा गणपती बाप्पांची स्थापना करा। अभिषेक करताना तुम्ही ओम गण गणपते नमः हा मंत्र म्हणू शकतात किंवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य सुसर्वदा हा मंत्र म्हणू शकतात। त्यानंतर आपल्याला अखंड तांदळाने एक स्वस्तिक काढून घ्यायचं आहे। यावर आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीची किंवा श्रीकृष्णाच्या मूर्तीची स्थापना करायची आहे। आता आपल्याला तामणात किंवा एका प्लेटमध्ये बाळकृष्णाची मूर्ती घ्यायची आहे आणि बाळकृष्णाच्या मूर्तीवर आपल्याला 3 पळ्या किंवा 5 पळ्या स्वच्छ पाणी घालायचं, 5 पळ्या पंचामृत घालायचं आणि 5 पळ्या पुन्हा स्वच्छ पाणी घालून अभिषेक घालून घ्यायचा आहे। बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे। त्यानंतर मूर्तीला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आहे आणि आपल्याला आपण जे स्वस्तिक काढलं आहे यावर थोडंसं हळदी कुंकू टाकून त्यावर बाळकृष्णाची मूर्ती आपल्याला ठेवायची आहे। खाली तुम्ही विड्याचं पान ठेवू शकतात किंवा तुम्ही डायरेक्ट तांदळाच्या राशीवर तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती ठेवली तरी चालणार आहे। यानंतर तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीला साज शृंगार करू शकतात। आता यानंतर आपल्याला या सर्व पूजेची पूजा करून घ्यायची आहे। कलशाला हळदी कुंकू लावा, अक्षदा आणि फूल अर्पण करा। बाळकृष्णाच्या मूर्तीला देखील आपल्याला अष्टगंध लावून घ्यायचा आहे। गणपती बाप्पांना आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं, अक्षदा अर्पण करायच्या, लाल जास्वंदाचं फूल अर्पण करायचं, दुर्वा असेल तर दुर्वा अर्पण करा। त्यानंतर आपल्याला यानंतर बाळकृष्णाच्या मूर्तीला हळदी कुंकू अष्टगंध लावून घ्या, फुलं अर्पण करा। पिवळे फूल असतील तर पिवळे फूल या दिवशी आवर्जून अर्पण करायचे आहे। पूजा करत असताना त्या देवतांचे मंत्र स्तोत्र आपल्याला म्हणायचे आहे। त्यानंतर तुळशीची सजावट तुम्ही अगोदरच करून ठेवायची आहे। तुळशीला आपल्याला या दिवशी नवरीसारखं सजवायचं असतं, त्यामुळे तुम्ही तुळशीला या दिवशी हिरव्या बांगड्या घाला, मंगळसूत्र घाला। त्याचप्रमाणे तुम्ही काही 16 शृंगाराचं साहित्य आणलं असेल तर त्याने तुम्ही तुळशीला सजवू शकतात। तुळशीच्या डोक्यावर तुम्ही एक होडणी ठेवू शकतात, होडणी घालू शकतात किंवा लाल कलरची चुन्नरी तुम्ही घालू शकतात। पूजेच्या वेळेस फक्त आपल्याला तुळशीला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून पूजा करून घ्यायची आहे। जे तुम्ही बांगड्या ज्या शृंगाराच्या वस्तू आहेत त्या शृंगाराच्या वस्तू तुळशीला अर्पण करायच्या, फूल अर्पण करून घ्यायचं आहे। हे करत असताना आपल्याला श्री महालक्ष्मी नमो नमः म्हणजे महालक्ष्मीचा कुठलाही मंत्र तुम्ही म्हणू शकतात। आता ही पूजा मांडणी आपल्याला अगोदरच करून ठेवायची आहे, कारण 3 सांजच्या टायमाला आपण तुळशीला स्पर्श करत नाही। त्यासाठी ही सर्व तयारी तुम्ही अगोदरच करून ठेवायची आहे। यानंतर या दिवशी आपल्याला तुळशीला चिंच, बोरा आणि आवळा आवर्जून न विसरता अर्पण करायचा आहे। 1 आवळा तुळशीला अर्पण करायचा आहे आणि 1 आवळा आपल्याला शेवटी त्यावर तुपाची वात लावण्यासाठी ठेवायचा आहे। आता ही झाली सर्व पूजेची तयारी। यानंतर बाळकृष्णाच्या मूर्तीला या दिवशी आवर्जून तुळशी पत्र आपल्याला अर्पण करायचं आहे। तुमच्याकडे जर का गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती या ठिकाणी ठेवून त्याची पूजाही करू शकतात। यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे। आपल्याला तुळशी मातेच्या समोर पानाचा विडा, जोड पानाचा विडा ठेवायचा आहे, त्यावर देखील हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचा आहे। त्यानंतर या दिवशी आपल्याला आंब्याच्या पानाचा दगडा आपल्या घराला, आपल्या गेटला, तुमच्या दरवाजाला आवर्जून न विसरता लावायचा आहे। जी 5 फळं तुम्ही घेतली असेल किंवा एकच प्रकारची 5 फळं तुम्हाला या ठिकाणी ठेवून घ्यायची आहे। ज्या लाया बत्तासे आपण घेतलेल्या आहे, ज्या लाया नुसत्या घेतलेल्या आहे त्याचा नैवेद्य आपल्याला दाखवून घ्यायचा आहे। धूप, दीप, अगरबत्ती आपल्याला सर्व लावून घ्यायचं आहे। यानंतर आपल्याला तुळशी मातेची ओटी भरायची असते। तुम्ही खना नारळाने ब्लाऊज पीस घेऊन त्यावर थोडेसे तांदूळ अखंड घ्या, सुपारी, 1 रुपयाचं नाणं, हळकुंड अशा वस्तू घेऊन तुम्ही तुळशी मातेची ओटी भरून घ्यायची आहे आणि सर्व पूजेला तुम्हाला धूप, दीप ओवाळून घ्यायचं आहे।
आता ही पूजा झाल्यानंतर, पूजेची मांडणी झाल्यानंतर आपल्याला तुळशीचं आणि श्रीकृष्णांचं आपल्याला लग्न लावायचं आहे. तुमच्याकडे जर का श्रीकृष्ण नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती ठेवा. बाळकृष्ण देखील नसेल तर तुम्ही शालिग्राम ठेवू शकतात. आता बघा, लग्न लावण्याच्या अगोदर आपल्याला मध्ये अंतरपाठ धरायचं आहे. अंतरपाठ धरून आपल्याला सुरुवातीला मंगल अष्टका म्हणायच्या असतात. मंगल अष्टका तुम्ही 5 म्हटल्या तरी चालतात. मग तुम्ही त्या गुगलला सर्च करून मंगल अष्टका म्हणू शकतात किंवा यूट्यूबला सर्च करून तुम्ही ते यूट्यूबला लावून देऊन मंगल अष्टका तुम्ही म्हणू शकतात. तुळशीचं लग्न लावण्याच्या अगोदर सर्वांना आपण पिवळे तांदूळ वाटायचे आहे. बघा, थोडेसे तांदूळ घ्या, त्याला कुंकू हळद लावून ते पिवळे करून घ्या आणि ह्या अक्षदा सर्वांना वाटायच्या आहे. त्यानंतर तुळशीचं लग्न लावायचं आहे. तुळशीचं लग्न लावून झाल्यानंतर आपल्याला आरती करायची असते. पहिल्यांदा तुम्ही गणपती बाप्पांची आरती करा, त्यानंतर तुम्हाला तुळशी मातेची आरती करायची आहे. मंगल अष्टका म्हणून झाल्यावर तुम्ही फटाकडे फोडू शकतात. त्यानंतर आरती झाल्यानंतर तुम्हाला सर्वांना आरती द्यायची आहे. त्यानंतर तुम्ही जो पण प्रसाद ठेवला असेल तो प्रसाद तुम्हाला अगोदर देवापुढे, तुळशीपुढे, बाळकृष्णांच्या मूर्तीपुढे तुम्हाला ठेवायचा आहे. त्यानंतर सर्वांना तुम्हाला वाटायचा आहे. यानंतर तुम्ही घरात जो पण स्वयंपाक करणार आहे त्याचा नैवेद्य तुम्ही हा दाखवू शकतात. तर या पद्धतीने, अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी तुम्ही तुळशीचे लग्न लावू शकतात. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली, महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा, इतरांना शेअर करा. जर का तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.